ए दादा, चल ना आपण बाहेर फिरायला जाऊया. खूप कंटाळा आला अभ्यास करून करून. राज, तू येतो का रे माझ्यावर फिरायला? काय फिरायला? इथं ऑनलाईन लेक्चर येऊन पडलेत. काय फिरायला काय? बाहेर इथं पोलीस बांबू घेऊन उभे आहेत. इथे जग इथं कोरोना नडते. तुला बाहेर फिरायला काय पाहिजे? हो रे दादा, माझा पण अभ्यास आहे. पण चल ना जरा आपण पाय मोकळे करून येऊ. ए दादा, अमरदा बोलतो तसं कर ना. चल ना बाहेर जाय फिरायला. आता मोबाईलवर बसून बसून पण कंटाळा आलाय. असं बोलताय? पण जास्ती वेळ थांबायचं ना. पहिला सांगतोय मला अभ्यास आहे नंतर. आणि इकडे कोरोना आहे बाहेर आणि आई बाबा परत भडकतील आपल्यावर. ए दादा, चला लवकर ये. आलो. चल 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 चल. घाईशी जाण्याची नुसती घाई त्यांना. तू माणूस बघ, तू विनाकारण झाड तोडत आहे. काय चाललंय का त्याचं नक्की? चल बघूया. हो चला चला. चल चल. हो काका, अरे पोरांनो, इकडे कुठे जातायसा? काय करताय काय? काका काय झाड का तोडता तुम्ही? काय करत आहात तुम्ही आणि कशासाठी? मी काय करणार पोरांनो? जे मला मालक सांगणार तेच मी करणार. आणि त्या झाडाचा तरी उपयोग काय बघा. नाही कसा उपयोग? झाड म्हणजे निसर्गाचं वरदान आहे. तुम्हाला नाही कळायचं ते. मी काय करणार पोरांनो? हे माझ्या पोटाचा प्रश्न आहे. बरोबर आहे तुमचं, तुमचा दोष नाही. आम्हाला तुमच्या मालकांना भेटायचंय. दादा बरोबर आहे तुझं. जेव्हा माझे मालक घरी असतील त्यांना जाऊन भेटा. नाही, त्यांना भेटलंच पाहिजे. चला रे. चला चला. काय रे पोरांनो, कुठे चाललात? हो काका, काय हे? ही कचरा टाकण्याची जागा आहे का? अरे या लोकांना आधी काही कळतच नाही कुठं कचरा टाकायचा. असं रस्त्यावर टाकण्याची जागा आहे काय? आणि रोगराईला परत मग आमंत्रण देताय तुम्ही. मला काय सांगताय पोरांनो? अरे मालक सांगतात तसं करतो मी. इतभर पोटासाठी आम्हाला मालकांकडे काम करायला लागतं. खरं आहे तुमचं, तुमचा देखील दोष नाही. दादा, आपल्याला यांच्या मालकांना भेटायलाच पाहिजे. बरोबरच आहे, गेलाच पाहिजे. अरे बरोबर आहे तुमचं, जायलाच पाहिजे. पण आता आपल्याला वेळ बघ किती झाला येऊन. आई बाबा घरी ओरडतील. एक तर अभ्यास पण राहिलाय माझा. दादा, असं काय करतोस तू? अशा चुकीच्या वागणाऱ्या लोकांना समजून सांगितलंच पाहिजे. नाही, बरोबर बोलतोयस तू. अशा लोकांना समजवलं नाही ना ते एक दिवस निसर्गाचा ऱ्हास करून टाकतील. अभ्यास काय आयुष्यभर करत राहू. आजचा अभ्यास हाच आहे. आज निसर्ग आपण वाचवूया. काय रे अमर, राज, पार्थ, इकडे कुठं? नमस्कार सर, तुम्ही कुठे चालत आहे? नाही रे, असाच फेरफटका मारा निघाला तर घरी चाललोय. सर, आम्हाला एक शंका आहे, विचारू का? हो विचार ना. सर, आपण जर निसर्गाशी वाईट वागलो तर कोणाला त्रास होणार आहे? अर्थातच. अरे हा त्रास सजीव सृष्टीला होणार आहे. निसर्गाबद्दल कोणी चुकीचं वागलं की त्याचा त्रास हा या मानव जातीला पूर्णपणे होणार आहे. हो ना सर, तुम्ही बरोबर बोलताय ना. आता जर आम्ही रस्त्याने चालताना सर 2 दृश्य पाहिलेली. एक तिथे झाड तोडताना माणूस दिसला आणि एक इथे रस्त्यावर कचरा टाकताना एक माणूस दिसला. ते बरोबर आहे का? नाही रे, तू म्हणतोस ते योग्यच आहे. असं अयोग्य वर्तन करणाऱ्या माणसाला समजून आपण सांगितलंच पाहिजे. नाहीतर एक दिवस निसर्गाचा ऱ्हास होईल यांच्या वागण्यानं. आमची अशी विनंती आहे की आपण आताच त्या नारायण शेठ सावकाराला भेटूया. हो सर, प्लीज सर, जाऊया सर प्लीज. तयार आहे. आपण अशा चुकीच्या वागणाऱ्या लोकांना आता समजावून नाही सांगितलं ना, भविष्यात परिणाम होतील. मी तयार आहे. आपण निसर्गाला वाचवलंच पाहिजे. चला जाऊया. चला.
काय रे कशाला आला ते पोरानं गुरुजींना घेऊन? काका कसलं व्यसन करताय तुम्ही? अरे व्यसन नाही रे ते पोरानं. आम्ही जरा तुमच्या शेठला भेटायला आलोय. आहेत काय घरी? या 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 आहेत घरीच आहेत. या 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 आय शेड बसले. हो नारायणराव, त्या पाठच्या जमिनीचं काय झालं? रे अरे ते नाही काय तुम्हाला 2 महिन्यापूर्वी बोललो होतो, पाटलाची जमीन. कुठची? ती खालची? होय. बरं बरं, काय म्हणतोय? ते मागे जमिनीचा काहीतरी विषय होता. कुठचा? मास्तर आज चक्क इकडे आणि मुलांना घेऊन काय शाळा भरवण्याचा विचार केला काय की का? नाही हो शेठ, आपलीच भेट घेण्यासाठी आम्ही आलोय. आपल्या या परिसरात खूप नाव आहे, आपण उद्योजक म्हणून खूप गाजत आहात. पण शेठ, पण आधी राहू दे, बसा बसा आधी. गंग्या, ए गंग्या, काय मालक? आलो आलो. काय म्हणताय मास्तर? काय मालक? का हाक मारले? अरे बऱ्याच दिवसांनी मास्तर आले, त्यांची चहा पाण्याची व्यवस्था बघ. करतो करतो हा मालक. हा मास्तर, आपण काहीतरी बोलणार होता. माफ करा, मी मध्येच बोलत आहे. अहो नारायण शेठ, आपण आपल्या जागेवर योग्य आहात, पण आपण आपल्या नोकरांना चुकीच्या गोष्टी शिकवत आहात. हो हो, दादा बरोबर बोलत आहे. काय म्हणायचंय तुम्हाला? चुकीचं म्हणजे? नारायण शेठ, हो नारायण शेठ, तुमचा तो माणूस तिकडे झाडं तोडतोय का? तर त्या झाडांचा उपयोग नाही म्हणून. जर निसर्ग आपल्याला सुजलाम सुफलाम बनवायचा असेल तर झाडं लावली पाहिजे, हा नियम आपल्या सर्वांना माहिती आहे. नारायण शेठ, एक खरं सांगू, हे आमचे विद्यार्थी अत्यंत हुशार आहेत. असंच फिरत असताना तुमच्या कंपाऊंडच्या बाहेर त्यांना नको ती दृश्य पाहायला मिळाली आणि मग विद्यार्थ्यांनी माझ्या कानावरती घातली. खरोखर नारायण शेठ, विचार करा. हो नारायण शेठ, हो मास्तर बोलतात ते बरोबरच बोलतायत. आज आपण निसर्गाच्या बाबतीत चुकीचं वागलो तर उद्या आपल्याला निसर्ग माफ नाही करणार. जरा थोडा विचार करा. हो काका, आम्हाला पण तेच म्हणायचं आहे. शाळेत आम्हाला झाडे लावा, झाडे जगवा, परिसर स्वच्छ ठेवा, आरोग्याची काळजी घ्या हे वारंवार सांगत असतात. आणि एक सांगू, आम्हाला ते पटतं देखील. खरंय मास्तर, मी चुकीचंच वागतोय त्या निसर्गाच्या बाबतीत. हो नारायण शेठ, एवढंच नव्हे, तुमचा तो माणूस त्या रस्त्यावर घाण टाकतो, हे योग्य आहे काय? हे बघ नारायणा, अरे तू सांगतोस म्हणून ते सर्व करतात ना. अरे जरा विचार बदल. खरंय तुमचं. ह्या गोष्टी जर तुम्ही मला सांगितल्या नसत्यात ना, तर ह्या गोष्टी मी वारंवार करत राहिलो असतो. अहो नारायण शेठ, बघा जरा विचार करा. हो, निसर्गाच्या सानिध्यात आपण आपलं जीवन व्यतीत करत असतो. निसर्ग म्हणजे हे एक वरदान आहे आणि या निसर्गाचा ऱ्हास आपण केला तर आपलं आयुष्य कसं घडणार? जरा विचार करा. रस्त्यावर कचरा घाण टाकून आपण रोगराईला आमंत्रण करतो, ते योग्य आहे का नारायण शेठ? खरंय, खरं तेच बोलताय मास्तर. आज तुम्ही खूप मोठा संदेश दिलात तुम्ही आम्हाला. चहा घ्या सर्वांनी. घ्या चहा घ्या. गंगाराम, काय हो मालक? गंगाराम, या इकडे जरा. दोघांनी काय सांगतो ते नीट कान देऊन ऐका. आजपासून झाड एकही तुटता कामा नये. बघा, कचरा उद्यापासून रस्त्यावर दिसता कामा नये. त्याची योग्य विल्हेवाट लावा. अरे पाहिलेच ना नारायणा, आपण निसर्गाच्या बाबतीत खूप चुकीचं वागलो रे. या शाळकरी विद्यार्थ्यांमुळे आज आपले डोळे उघडले. अशा या शिक्षकांमुळे हे विद्यार्थी भविष्यात खूप मोठं नाव कमवणार. हो नारायण शेठ, नारायण शेठ, अहो या 3 विद्यार्थ्यांमुळेच आज हा योग जुळून आला. नारायण शेठ, आता तरी बदला. निसर्गाला आपलं माना नारायण शेठ. निसर्ग एक वरदान आहे नारायण शेठ. हो सर, तुम्ही आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. होय सर. हो हो. मास्तर खूप हुशार मुलं आहे. गंगाराम, ए सकाराम, हा मालक. आज मला निसर्गाचं महत्व कळलंय.
त्या बागेतल्या फुलझाडाच्या 2 कुंड्या घेऊन या रे. आज तुम्ही मला निसर्गाचं महत्व पटवून दिलं, त्यामुळे आज निसर्गाच्या सानिध्यात जाऊया. तुम्हाला एक छोटीशी वस्तू देतो, ती तुम्हाला माझी आठवण म्हणून सदैव राहील. चला तर. चला या. मास्तर, हे तुम्ही आज निसर्गाचं महत्व मला पटवून दिल्याबद्दल निसर्गाची एक तुम्हाला प्रेमाने भेटवस्तू देतोय. ही घ्या. धन्यवाद नारायण शेठ. हो नारायण शेठ, या शाळकरीमुळे तुमचे डोळे उघडले. आज निसर्गाच्या बाबतीत जो तुम्ही सकारात्मक विचार करताय ना, त्यामुळे आम्ही सर्वजण खूप खुश आहोत. निसर्गाशी नाते आपुलकीचे संबंध जपूया माणुसकीचे. निसर्गाशी नाते आपुलकीचे संबंध जपूया माणुसकीचे. मित्र हो, निसर्गाला मानवाचा मित्र म्हणतात खरं, पण या निसर्गाचा ऱ्हास आपण कसा करत आहोत हे तुम्हीच बघा. आता हा कचरा समुद्रकिनारी टाकून परिसर अस्वच्छ केला जात आहे. परिसर अस्वच्छ म्हणजे रोगराईला आमंत्रण. ही माणसं अशी का वागतात कोण जाणे. निसर्गाचं वरदान लाभलेली झाडं शुद्ध हवा निर्माण करून अखंड सजीव सृष्टीला ऑक्सिजनचा पुरवठा करत असतात. पण या निसर्गातील भरमसाठ झाडं आज तोडली जात आहेत. याचा परिणाम भयंकर आहे. जगात आज कोरोनासारख्या आजारानं थैमान घातले आहे. गरीब असो वा श्रीमंत असो, सर्वच जण या आजाराने हतबल झाले आहेत. या अशा आजारांना निमंत्रण करण्याचं बेजबाबदारपणाचं काम आपणच करत आहोत. अखिल सजीव सृष्टीचे जगणे या महाभयंकर आजारानं मुश्किल केलं आहे. कसे होणार आता, ही समस्या प्रत्येकाच्या मनात आहे. पण मित्र हो, या गोष्टीला आपणच जबाबदार आहोत. आपण ही शॉर्ट फिल्म पाहिलीत. अहो, पार्थ, अमर, राज यासारखे विद्यार्थी जर प्रत्येकाच्या घरात असतील ना, तर निसर्गाचा ऱ्हास थांबवण्यासाठी नक्कीच मदत होईल. मला असे वाटते की प्रत्येकानं हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून निसर्गाच्या बाबतीत चुकीच्या वागणाऱ्या लोकांचे प्रबोधन प्रत्येकानं केलंच पाहिजे. आणि म्हणून म्हणतो, निसर्ग हा मित्र मानवाचा, रक्षण करुनी दाऊ या आदर्श प्रामाणिकपणाचा. निसर्ग हा मित्र मानवाचा, रक्षण करुनी दाऊ या आदर्श प्रामाणिकपणाचा. करूया संकल्प, अहो करूया संकल्प आरोग्यदायक वातावरणाचा. आमच्या फक्त राडाकडून हा एक नवीन व्हिडिओ ज्याचं नाव आहे निसर्ग. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका.